दिवे दैनिक जन्म सोलापूरसाठी आपण घेतो सोलापूरचा विकास हा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये आपले ताकदवर आहेत, म्हणजे अख्ख्या जगामध्ये ह्यांची ताकद होती, त्या ताकदीनुसार इकडे कार्यक्रम होत आहे। जे आपले जसं बलवान आहेत आर्थिकनी, तसंच बलवान जे अंबानी आहेत त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस आहे आणि इकडं आपण जाणार आहोत। चला जागृत, अंबानीचा वाढदिवस आहे। जागृत, बजरंगबलीला दाखवा, ह्यांच्या साक्षीने आपण जाणार आहोत आतमध्ये। जागृत या इकडं या, आपण थेट आत जाणार आहोत। इकडं दाखवा जागृत वर, आणि दाखवा इकडं या, आतमध्ये जाऊ मन। आणि हे सगळेच आपले सोलापुरातले जे 80% लोक करून खाणार आहेत बरं का, आणि त्यांच्यासाठी हे कार्यक्रम घेतला आहे। ज्याला ज्याला जे पाहिजे ते देण्यासाठी हे कार्यक्रम आहे। कार्यक्रम किती दिवस चालणार आहे? आज तर ह्याचं उद्घाटन होत आहे। आपण आज जाणार आहोत आणि सगळी माहिती घेणार आहोत। या जागृत या, या जागृत, मला सांगा हे कशासाठी आहे, काय नियोजन काय आहे, कशासाठी आला हो तुम्ही? हो, आम्हाला ते शुभेच्छा द्यायला आलो होत्या। अनंत अंबानीचे ते वाढदिवस आहे ना, त्यानिमित्त अन्नधान्य वाटप आहे, मुलांना शैक्षणिक वाटप आणि पाणी स्वावलंबन उपक्रम कायदा संगम आहे त्यांचा, अन्न शिक्षण आरोग्य आणि शैक्षणिक साहित्य वाटप आहे म्हणत त्यांनी। गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, त्यानिमित्त मुकेश अंबानी, अनंत मुकेश अंबानीच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। चला आज जाऊ मन आणि सगळ्याला विचारू मन। या ताई, मला सांगा आपण इकडे आलेत कशासाठी आलेत? आम्ही इकडे आवाज येते, हा येते आवाज। आम्ही इथे आनंद भैयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलोय आणि त्यांच्यातर्फे जे आम्हाला मदत मिळेल त्यासाठी पण आलेलो आहोत आणि जी काही मदत मिळेल ते आम्ही स्वीकारू आनंदाने। धन्यवाद। मला सांगा ताई, तुम्ही बी कशासाठी आले? त्यासाठी आनंद अंबानीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यांच्याकडनं आम्हाला काय मदत मिळेल ते आम्ही स्वीकारेल। धन्यवाद ताई। चला जागृती आहात, दाखवा सायकल या पूर्ण सगळे। या इकडं जागृत या, दाखवा सगळं। इकडं बी दाखवा, शिलाई मशीन ठेवलेत। या, जे करून खाणार आहेत त्यांच्यासाठी हे बहुतेक देणार आहेत असे असं दिसतंय। तर थेट आपण जागृत हे सायकल आहे तर बघितलं, आपण सगळे हे सामान वगैरे सगळं बघितलंय। सामान आपल्याला थोडं दिसतंय, मोठ्या मोठ्या जाहिरातीतून तर ह्यांनी भरपूर काय सांगितलेलं आहे। नेमकं आज किती देणार आहेत, उद्या किती देणार आहेत, परवा दिवशी किती देणार आहेत आणि किती दिवस हे कार्यक्रम आहे आणि किती लोकांना फायदा मिळणार आहे। जागृत मागं दाखवा, ते राज आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊ थेट आणि त्यांना विचारू म्हण। मला सांगा साहेब, काय नियोजन आहे? नियोजन तुम्ही पाहताय, एवढं मोठं भव्य दिव्य नियोजन आहे की सोलापूर शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणातला सामाजिक उपक्रम पहिल्यांदाच आपण घेतो असं मला वाटतंय। मला सांगा साहेब, तुम्ही
जाहिरातीमध्ये एवढं मोठं सगळं सांगितलं, सामान तर एवढंच दिसतंय. पुढचं काय काय नियोजन असणार आहे तुमचं अजून? उपक्रम आपला 7 दिवस चालणार आहे. लक्षात असू दे, हा उपक्रम 7 दिवस चालणार आहे. गडबड करायचं नाही, अंबानीचा वाढदिवस आहे, लक्षात असू दे. हा 7 दिवस चालणार आहे. प्राथमिक स्वरूपात ज्यांनी नोंदणी केली आहे, तुम्ही पाहिलं असेल इथे 100 सायकल आहेत. ज्यांना नोंदणी केली त्यांना देतोय. शिलाई मशीनची ज्यांची आधी नोंदणी झालेली आहे त्यांना आपण देतोय. याच्यानंतर हा उपक्रम 7 दिवस चालतोय. तुम्ही पाहिलं असेल, आम्ही कुंभारला जनरेटर दिलं आहे, ते तिथं आहे. सिव्हिल हॉस्पिटलला नवीन होणाऱ्या 17 लाखाचं आपण सामान दिलेलं आहे, ते तिथं आहे. असे विविध उपक्रम आपण करतोय, जे वस्तू इथे ठेवताही येत नाहीत. परंतु जो आनंदाचा शिधा आहे तो घरोघरी 5,000 कुटुंबाला आज पोहोचेल. मला सांगा साहेब, हे जे तुम्ही लोकांकडनं आधार कार्ड ते वगैरे घ्यायला लागलेत, ह्याची नोंद कशी असणार आहे? आपण ज्या लाभार्थ्यांना यावेळेस मिळालेलं नाही आहे त्यावेळेस आपण 200 सायकल देतोय. तर सायकलीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून मागणी होते. शिलाई मशीनकडून मागणी होते, ज्यांनी आधी नोंदणी केलेल्या नाहीत, जे नवीन लोक आलेले आहेत पेपरमधल्या जाहिराती वाचून. त्यांच्यासाठी पुढील कार्यक्रमामध्ये आपण त्यांना देता यावं याच्यासाठी आम्ही आमच्या फाउंडेशनकडे त्याची नोंद ठेवत आहोत. मला सांगा, पुढील कार्यक्रम म्हणजे काय? हे 7 दिवसातच चालणार आहे का पुढील कार्यक्रम? आपण ज्यांच्या आता नोंदी घेतलेल्या आहेत ते या 7 दिवसामधले नाही आहेत. येणाऱ्या काळामध्ये शिखर पहाऱ्या फाउंडेशनच्या वतीने जे सामाजिक उपक्रम राबवले जातात त्या कार्यक्रमामध्ये आपण त्याचं वाटप करणार आहोत. मला सांगा, शिखर पहाऱ्या आणि अनंत अंबानी हे काय नातं आहे दोघांमध्ये? हे दोघं मित्र आहेत. त्यांच्या दोघांची लहानपणापासूनची मैत्री आहे. दोघांनाही एकच आवड आहे की सामाजिक लोकांमध्ये मिसळून लोकांचे दुःख दूर करणे, असा दोघांचा एक आवड आहे. त्यामुळं श्री शिखर पहारे यांना वाटलं की बाबा आपण आपल्या मित्राचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा केला गेला पाहिजे की माझ्या सोलापूर शहरातल्या जनतेच्या दुःखांमध्ये कमी झाली पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यांच्या अडचणी सुटल्या पाहिजेत. मला सांगा, शिखर पहाऱ्या अनेक वेळा त्यांचं नाव चर्चेत येत आहे आमदारकीला. हे पुढचं नियोजन आहे का असं वाटतंय? तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लोक महापालिका आली की असे कार्यक्रम करतात, जिल्हा परिषद आली की करतात, ग्रामपंचायत आली तरी करतात. आमदारकी जरी लोकसभा झालं, जिल्हा परिषद झालं, महापालिका झाली, ग्रामपंचायत झाले, कुठल्याही निवडणुका झालेल्या आहेत, संपलेल्या आहेत, डोळ्यासमोर न ठेवता प्युअर सामाजिक उपक्रम, जेणेकरून सामान्य लोकांचे अश्रू पुसायचं काम, त्यांचे दुःख दूर करायचं काम हा निस्वार्थीपणे करायचा उपक्रम आहे. तुम्ही पाहिलं असेल, कोणत्याही निवडणुका नाही आहेत. निवडणुकांपुरतं आम्ही काम करत नाही, निवडणुकांसाठी काम करत नाही. आम्ही सोलापूर शहरांचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यांचं दुःख कमी झाले पाहिजे, याच्यासाठी शिखर पहाऱ्या फाउंडेशन काम करतं आणि करत राहील. साहेब, शिखर जे पहाऱ्या हे फाउंडेशन आहे, आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणखी काय साहित्य लागणार आहे डॉक्टरांना आणि तिकडं मिळावं असं शिखर पहाऱ्याला वाटतंय का? तुम्ही त्यांच्या जवळ असतात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, शिखर पहाऱ्या फाउंडेशनच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहरामध्ये मोठमोठे उपक्रम होणार, याच्याबद्दल कोणतीही शंका नाही. ज्या ज्या समस्या आमच्या फाउंडेशनकडे येतील, जे जे लोक आमच्याकडे मागणी करतील, त्या संदर्भात एखादा चांगला वर्षभराचा प्लॅन करून आपण त्या समस्या सोडवायचा प्रयत्न 100% फाउंडेशनच्या वतीने करू, व असे आदेश आमच्या शिखर पहारे फाउंडेशनच्या मार्गदर्शक शिखर पहाऱ्या यांचे आहेत. मला सांगा, एक आपलं IT पार्कचं काम चालू आहे, IT पार्कचं, आणि दुसरं IT पार्क यावं शिखर पहाऱ्या आणि जे अनंत अंबानीच्या माध्यमातून सोलापूरमध्ये, असं तुम्हाला वाटतंय का? 100% आम्हाला वाटतं की श्री अनंत अंबानी यांना जे सोलापूरकरांनी आज भरभरून प्रेम दिलं, तुम्ही पाहिलं असेल, या प्रेमाची परतफेड ते नक्कीच कधी ना करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि आमची तशी मागणी सुद्धा आहे की या सोलापूर शहराला रिलायन्स उद्योग समूहाच्या माध्यमातून काही मिळवून देता यावं. मला सांगा साहेब, आता 7 दिवसामध्ये हे जे सायकली आहेत हे वाटतच राहणार आहेत का कसं नेमकं? 7 दिवसामध्ये आता प्राथमिक स्वरूपात आम्ही 100 इथं देतो, तुम्ही पाहिलं असेल. बाकीचे जे 100 सायकल आहेत, ज्यांच्या नोंदी घेतलेल्या आहेत, ते येऊ शकत नाहीत, करत शकत, त्यांना आपण घरपोच देतोय. 7 दिवस हा उपक्रम चालणार आहे. धान्य वाटप जे आहे आज दिवसभरात संपून जाईल, त्याचं काही नाही आहे. किट आहेत ते 5000 किट आहेत सर. 5000 किट आहेत आणि या सगळ्याच महिला आल्या आहेत, त्यांना सगळं
सगळं सांगितलं आहे. मला सांगा साहेब, या कार्यक्रमाला कोणीही नाही, प्रशासनातले अधिकारी लोक बोलवलेत तुम्ही. हा मुळामध्ये कार्यक्रम राजकीय नसल्यामुळे आणि राजकीय काही त्याच्याशी घेणं देणं नसल्यामुळे आम्ही प्रशासनातील अधिकारी जे सोलापूर शहरामध्ये काम करतात त्यांच्या डोळ्यासमोर सामान्य जनतेचे प्रश्न आले पाहिजेत की सामान्य जनता किती त्रस्त आहेत, त्यांचे काय प्रश्न आहेत याची त्यांना जाणीव व्हावी व त्यांच्या माध्यमातून यांचे प्रश्न सोडवले जावेत, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही सामान्य प्रशासनातील अधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी बोलवलेला आहे. मला सांगा, सगळ्या राजकीय क्षेत्रातल्या राजकारणातल्या लोकांना काय संदेश द्याल की हे जे कार्यक्रम बघून? तुम्ही पाहताय, संदेश द्यायची गरज नाही. इथं जमलेली जनता, इथं आलेलं साहित्य व त्यांचं मिळत असलेलं प्रेम हे त्यांचं उत्तर आहे. लोकांनी कुठल्याही स्वार्थासाठी कार्यक्रम घेतले नाही पाहिजेत, कुठलाही निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम घेतला नाही पाहिजे. जे केलं पाहिजे तर जनसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांचे दुःख कमी होण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. तर सोलापूरचा सुजलाम सपलाम व्हायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे राजसाहेबांनी. हे आपले शिंदे साहेबाच्या जवळचे आहेत, लक्षात असू दे. आणि हे नियोजन आहे, काय नियोजन आहे, कसं नियोजन आहे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि त्यांना विचारलेलं आहे मी. इथं राजकारणातले कोण नसणार आहेत, सगळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी बोलून हा कार्यक्रम घेतलाय. जागृत वर्ण दाखवा, तिकडं महिला किती आलेत बघा. आणि सगळेच बघा लागलो आपण सगळं. या जागृत तिकडं दाखवूया.